जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर मी तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, सरळ सेवा IBPS आणि TCS पॅटर्न नुसार आपण दररोज सामान्य ज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्न घेत आहोत. आज देखील आपण अतिसंभाव्य प्रश्न घेणार आहोत आणि त्या अतिसंभाव्य प्रश्नामध्ये आगामी काळामध्ये ज्या 75,000 पदांच्या भरती होणार आहेत त्या भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असे काय असणार आहेत प्रश्न असणार आहेत, जेणेकरून तुमची अभ्यासाची जी काही गती आहे ती या प्रश्नामार्फत वाढणार आहे. कोणत्या दिशेने अभ्यास केला पाहिजे हे तुम्हाला अचूकपणे या प्रश्नांच्या माध्यमातून कळणार आहे आणि एक अभ्यासाची चांगली शिस्त देखील तुम्हाला या प्रश्नांच्या माध्यमातून लागू शकते. म्हणून मित्रांनो, ऑफिस ऑनलाईनच्या माध्यमातून दररोज आपण काय करतोय, हे अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण आपण घेत आहोत. आज देखील आपण हा लेक्चर कंटिन्यू करणार आहोत, जो की सर्वात महत्त्वपूर्ण असणार आहे. जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, जेणेकरून ह्या सर्व लेक्चरची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्या मोबाईलवर घरी बसल्या येणार आहे. मित्रांनो, सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न सामान्य ज्ञानाचा. आणि आपण जी तयारी करतोय ती आहे आपली सरळ सेवा. आणि या सरळ सेवेमध्ये सगळेच्या सगळे जेवढे काही पोस्ट आहेत, पोलीस भरती, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, तलाठी असेल, जिल्हा परिषद असेल किंवा अजून इतर जेवढ्या काही सरळ सेवेच्या भरती आहेत ज्या IBPS आणि TCS या मार्फत भरणार आहेत, त्या सर्वांना हे सेशन काय असणार आहे, उपयुक्त असणार आहे. मित्रांनो, हे नक्कीच सेशन काय करा, तुम्ही शेअर देखील करू शकताय. चला पुढे आपण बघूयात आजचा आपला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. बघा, पहिला प्रश्न त्यांनी काय म्हटलं त्यावर आपण जरा पाहूयात. महाराष्ट्रातील देशाच्या पहिल्या राष्ट्रीय संग्रहालयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठे उद्घाटन केले? आता थेट त्यांनी प्रश्न विचारलेला होता की प्राईम मिनिस्टर मोदी यांनी महाराष्ट्रातील पहिल्या आणि सर्वात जुन्या संग्रहालयाचं काय केलेलं आहे, उद्घाटन केलेलं आहे. मग ते कुठे केले असा त्यांनी थेट प्रश्न विचारलेला आहे. आणि ऑप्शन्स दिले गेलेत आपल्याला: नागपूर, मुंबई, लातूर आणि तळेगाव. हे मित्रांनो सगळे करंटचे प्रश्न आहेत, म्हणजे गेल्या वर्षभरामध्ये आणि काही दिवसांपूर्वी ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या सर्व घडामोडींवर आपण काय करतो, हे प्रश्न घेतोय. कारण की आगामी काळामध्ये थेट अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सरळ सेवेला फॅक्च्युअल तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यांनी काय म्हटलंय की महाराष्ट्राच्या त्याचबरोबर देशाच्या पहिल्या जे काही आपलं राष्ट्रीय संग्रहालय आहे, हे राष्ट्रीय संग्रहालय याचं उद्घाटन कोणी केलंय? प्राईम मिनिस्टर मोदी यांनी केलेलं आहे. खरं तर आपण याला काय म्हणतो, मध्यवर्ती संग्रहालय देखील म्हणतो. याला आपण काय म्हणतो, मध्यवर्ती संग्रहालय देखील म्हणतो. मग हे कुठे आहे हे लवकरच आपण तुम्हाला सांगूयात. मित्रांनो, हे संग्रहालय आपल्या नागपूरमध्ये आहे. कुठे आहे? आपल्या नागपूरमध्ये. पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे? एक आपला योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. नागपूर या ठिकाणी काय आहे, आपलं महाराष्ट्रामधील पहिलं आणि सर्वात जुनं हे काय आहे मित्रांनो, संग्रहालय आहे. तब्बल 157 वर्ष जुनं हे काय आहे, संग्रहालय आहे आपल्या नागपूरमधील. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 आपला काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपण घेऊयात मित्रांनो. बघा, पुढील प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिल्यांदा वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल साजरा केला जातो? आणि ऑप्शन्स आहेत मित्रांनो: पुणे, मराठवाडा, नागपूर आणि लोणावळा. त्यांनी प्रश्न काय विचारलाय की महाराष्ट्रातील कोणत्या शहरात पहिल्यांदा काय केलं आपण, वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल आपण काय केलं, साजरा केला होता. मग मला सांगा मित्रांनो, ते शहर कोणतं? आता तुम्ही जर लॉजिक वापरलं तर लॉजिक मध्ये आपण काय करूयात, बघा इथे ऑरेंज दिलंय. मग आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ऑरेंज सिटी आपण कोणाला म्हणतो, नागपूरला म्हणतो. मग साहजिकच वर्ल्ड ऑरेंज फेस्टिवल हा देखील कुठे असणार आहे, आपल्या नागपूरमध्ये असणार आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक आपला काय असणार आहे, 3 हा योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय आहे. हे लक्षात असू द्या. म्हणजे काही प्रश्न लॉजिकने देखील आपली सहज सुटतात. आणि कमेंट करत चला, तुम्हाला उत्तर माहित असेल तर मला कमेंट तुम्ही करू शकताय, कारण की कमेंट करून तुमचं देखील उत्तर काय होणार आहे, पक्क होणार आहे. आणि ज्या महत्त्वपूर्ण फॅक्ट्स मी सांगतो त्यासाठी तुम्ही एक वही आणि पेन घेऊन ठेवा आणि नोट करून ठेवत चला. जायचे पुढे. मग यस, पुढच्या प्रश्नाकडे आता आपण बोलूयात. काय म्हटले बघा, कन्नम्मा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि राजस्थान. मित्रांनो, कन्नम्मा प्रकल्प नेमका काय आहे ह्याविषयी थोडंसं आपण पाहूयात. आता हा जो कन्नम्मा प्रकल्प आहे, हा कन्नम्मा प्रकल्प स्त्रियांविषयी आहे, जी काही मेन्स्ट्रुअल सायकल जी असते मित्रांनो, ज्याला आपण काय म्हणतो,
स्त्रियांची जे काही मासिक पाळी जो आहे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सुरू केलेला होता कन्नम्मा प्रकल्प या नावाने. हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेला होता, कारण की त्या दरम्यान ज्या काही हायजीन विषय, ज्या काही स्वच्छता विषय, ज्या काही बाबी आहेत त्या बाबी मार्फत हा प्रकल्प सुरू केला गेला आहे आपल्या तमिळनाडूमध्ये. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे की तमिळनाडूमध्ये कन्नम्मा हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. चला पुढील प्रश्न पाहूयात आपण. डॅश डॅश येथे राष्ट्रीय अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी, ओके याला आपण काय म्हणतो, नॅशनल अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी, हे लक्षात ठेवा. हे कोठे स्थित आहे, ऑप्शन दिले गेले नागपूर, जालना, अमरावती आणि जळगाव. बघा पुन्हा वाचूयात, कोणत्या ठिकाणी काय आहे, राष्ट्रीय अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी आहे. तर याचं उत्तर असणार आहे मित्रांनो नागपूर. नागपूर या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, NAFS आपल्याला पाहायला मिळतं, ज्याला आपण काय म्हणतो, नॅशनल अकॅडमी ऑफ फायर अँड सेफ्टी असे देखील आपण त्याला म्हणतो. यस, आय होप तुम्हाला कळत असेल, कमेंट करत चला. सगळ्यांची उत्तरं आली पाहिजेत. चला पुढील प्रश्न आपण घेऊयात. मग शिमगा उत्सव हिंदू पंचांगाच्या डॅश डॅश महिन्यामध्ये साजरा केला जातो. माघ, पौष, फाल्गुन, चैत्र. नुकताच शिमगा महोत्सव झालेला आहे. मग तो कोणत्या महिन्यातला आहे, हिंदू जे आपलं वर्ष आहे त्या वर्षामधील कोणतं, त्यांनी विचारलंय की कोणता महिना आहे, तर त्याला आपण म्हणतो फाल्गुन महिना. लक्षात ठेवा कोणता महिना आहे आपला हा, फाल्गुन महिन्यामध्ये काय होत असतं, तर शिमगा जो उत्सव आहे, ओके, तो हिंदू पंचांगाच्या फाल्गुन महिन्यामध्ये साजरा केला जातो. म्हणजे असे जे काही लहान सहान प्रश्न आहेत ते आपल्याला माहित असायला हवेत. आपल्याला इंग्लिश वर्ष माहित असतं जानेवारी फेब्रुवारी, परंतु हिंदू पंचांगामधील जे काही महिने आहेत ते देखील आपल्याला माहित असायला हवेत. पुढील प्रश्न घेऊयात. महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर कोणत्या वर्षी स्थापित झाली, 1981, 1929, 1936, 1942. चला उत्तर द्या सगळ्यांनी. यस, उत्तर कमेंट करा. काय उत्तर असणार आहे की महाराष्ट्र फिल्म कंपनी कोणत्या ठिकाणी, कोल्हापूरमध्ये. हा प्रश्न PYQ आहे, येऊन गेलेला आहे प्रश्न हा, की कोणत्या वर्षी स्थापित झालेली आहे. थेट असे देखील प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. उत्तर असणार आहे 1981. 1981 मध्ये मित्रांनो काय केलं गेलं, महाराष्ट्र फिल्म कंपनी कोल्हापूर या ठिकाणी सुरू केलं गेलं 1981 मध्ये. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न घेऊयात. हिंदू कॅलेंडरच्या डॅश डॅश महिन्यामध्ये बैल पोळा उत्सव साजरा केला जातो. आता हिंदू जे काय आपलं पंचांग आहे किंवा जे काही आपलं महिने आहेत त्या महिन्यामध्ये बैलपोळा हा सण कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो, कार्तिक, श्रावण, भाद्रपद की फाल्गुन. आणि या प्रश्नाचं उत्तर असणार आहे श्रावण महिन्यामध्ये मित्रांनो आपण काय करतो, बैलपोळा हा जो सण आहे हा सण आपण साजरा करत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपला काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. काही काही गोष्टी तुम्ही नोट करून ठेवू शकताय. त्यानंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, महत्वाचा आहे, ज्याला आपण काय म्हणतो, न्यू म्हणतो. याविषयी अनेक प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. मग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी कोणत्या ठिकाणी आहे, सर्वांनाच माहित आहे, पुणे. पुणे या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पाहायला मिळतं. थोडी आपण याच्याबद्दल डीप जरा इन्फॉर्मेशन घेऊयात मित्रांनो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी ही संस्था ICMR सोबत काम करते, म्हणजे ICMR च्या अंडर मध्ये ही काम करते. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, ज्याला आपण काय म्हणतो, ICMR म्हणतो. आणि 1967 मध्ये, हे लक्षात ठेवा, 1967 मध्ये WHO सोबत यांनी काय केलं होतं, कोलॅबोरेशन केलेलं होतं, म्हणजे सोबत आलेले होते. WHO म्हणजे काय, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि ICMR च्या अंतर्गत असलेली काय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी यांच्या मार्फत काय केलं गेलं, हे पूर्णपणे जो प्रोजेक्ट आहे किंवा ही जी संस्था आहे ही चालवली जात आहे, हे लक्षात ठेवा. कधी 1967, मग पुढे 1969, मग अशा प्रकारे हे कामकाज काय झालं, पुढे सुरू झालं. यालाच आपण काय म्हणतो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी. कोविड काळामध्ये ही जी संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुण्यामधील, हिचं योगदान खूप महत्त्वपूर्ण होतं. ICMR ने देखील चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी हाताळलेल्या आहेत असं देखील आपण म्हणू शकतोय. त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊयात.
तत्पूर्वी मित्रांनो, गुढीपाडवा स्पेशल ऑनलाईन बॅचेसवर ऑफिसर ऑनलाईन अकॅडमीच्या माध्यमातून 50% डिस्काउंट आपल्याला मिळणार आहे. आणि ही जी ऑफर आहे ही ऑफर 22 आणि 23 मार्च म्हणजे आज 23 मार्च आहे मित्रांनो, आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे ज्या मुलांनी ही बॅच परचेस केली नसेल किंवा घेतली नसेल त्या मुलांनी आजच काय करा, ही बॅच घ्या मित्रांनो. सर्व कोर्सेसवर आपण काय करतोय, 50% आपण डिस्काउंट देतोय. त्यामुळे ही ऑफर खूप जास्त महत्त्वपूर्ण आहे, कारण की नंतर मग तुम्हाला ही ऑफर नाही मिळणार आहे. त्यामुळे आजच काय करा, तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेच्या कोर्सवर तुम्हाला काय मिळतोय, 50% डिस्काउंट तुम्हाला मिळतोय. मग नेमके कोणकोणते कोर्सेस आहेत तर लक्षात ठेवा. वनरक्षक भरती आहे, पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी आरोग्य भरती, कृषी सेवक भरती, ग्रामसेवक भरती, पशुसंवर्धन भरती आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, अंगणवाडी पर्यवेक्षिका आहे, पोलीस ड्रायव्हर, एमपीएससी ग्रुप बी, ग्रुप सी, त्याचबरोबर स्पेशल गणित आणि बुद्धिमत्तेच्या बॅचेस या सर्वांवर मित्रांनो काय मिळतो, आपल्याला 50% डिस्काउंट मिळतोय. हे सर्व ऑनलाईन बॅचेस आणि ह्या ऑनलाईन बॅचेसची जी काही फीज आहे ती आपण गुढीपाडवा आपलं जे हिंदू नववर्ष आहे जो की आपण साजरा करायला हवा, कारण की सगळे जर 31 किंवा 1 जानेवारी साजरा करतात, परंतु आपण देखील कुठेतरी आपलं जे काही संस्कृती जपायला हवी. आणि त्याच माध्यमातून ऑफिसर ऑनलाईनच्या हा जो पूर्णपणे एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल की 50% डिस्काउंट आपण या मार्फत देतोय. जर तुम्हाला ही बॅच घ्यायची असेल तर आपण दिलेला जो काही आपला क्रमांक आहे 8010457760 9923570901 या क्रमांकावर तुम्ही संपर्क करू शकताय आणि आजच तुम्ही हे कोर्स घेऊ शकताय. कोर्स घेण्याचं कारण नेमकं काय असतं, कारण की एक अभ्यासाला गती प्राप्त व्हावी, एक शिस्त लागावी आपल्याला आणि त्याचबरोबर आपला अभ्यास योग्य दिशेने चाललाय की नाही हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला एक चांगला मेंटॉर पाहिजे. आणि त्या मेंटॉरशिप साठी मला असं वाटतं हा जो कोर्स आहे किंवा हे जे सगळे प्लॅन्स आहेत हे प्लॅनचा तुम्ही नक्कीच काय घ्यायला हवा, फायदा घ्यायला हवा. चला पुढील प्रश्न आपण पाहूयात. WHO नुसार जगातील सर्वात प्रदूषित शहर कोणते आहे? त्यांनी आता काय विचारलंय, जगातील सर्वात प्रदूषित शहर त्यांनी म्हटलेलं आहे आपलं भारतामधलं सुरत, नवी दिल्ली, वाराणसी की कानपूर. सर्वांना माहित आहे नवी दिल्ली याचे योग्य उत्तर असणार आहे, कारण की न्यू दिल्लीमध्ये पॉप्युलेशन जास्त वाढलेली आहे, लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे तिथे भार जास्त आलेला आहे आणि त्याचबरोबर काय वाढलेलं आहे की जे काही पोल्युशन आहे ज्याला आपण काय म्हणतो, प्रदूषण म्हणतो, हे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात मित्रांनो इथे वाढताना दिसते. आणि त्याचबरोबर जे आपलं ताजमहल आहे, मध्यंतरी ताजमहल हा जो पांढरा आहे मित्रांनो संगमरवरी दगड आहे तो, या पांढऱ्या ताजमहलाला एक पिवळट असा एक रंग प्राप्त झालेला होता. मग तो पिवळा रंग नेमका काय तर ते प्रदूषणाचं काय आहे मित्रांनो, एक संकेत होता. म्हणून मला असं वाटतं की जगातील सर्वात प्रदूषित शहरांमध्ये आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली हे काय आहे, टॉपवर आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 आपलं काय असणार आहे, याचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कोठे आहे? ऑप्शन्स दिले गेले आहेत मुंबई, नागपूर, अमरावती आणि पुणे. पुन्हा वाचा प्रश्न काय म्हटले बघा, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग आपल्या इथे कोठे आहे? तर कॉलेज ऑफ जे काही आपलं मिलिटरी इंजिनिअरिंग आहे ते आपलं पुण्यामध्ये आहे. लक्षात ठेवा कुठे आहे, पुण्यामध्ये. आणि पुण्यामध्ये अजून एक संस्था आहे ती कोणती आहे, NDA नॅशनल डिफेन्स अकॅडमी. कुठे आहे ती? खडकवासला. ओके, कुठे आहे ती? खडकवासला. हा देखील प्रश्न अनेकदा विचारला गेलेला आहे. कळलं, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग त्याचबरोबर नॅशनल डिफेन्स अकॅडमी हे कुठे आहे, सर्व आपल्या पुण्यामध्ये आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न घेऊयात. मराठी भाषेतील उपरा काय म्हटले बघा त्यांनी, उपरा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मच्छिंद्रनाथ कांबळे, बाल फोडके, लक्ष्मण माने, रमेश पत्की. अनेकदा उपरा या कादंबरीवर प्रश्न विचारलेला आहे. किंवा त्याचबरोबर मित्रांनो ज्या महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत, ययाती कादंबरी असेल यावर आधी देखील प्रश्न विचारले गेले होते, किंवा अजून काही ज्या कादंबऱ्या असतील महत्त्वपूर्ण ते आपण पाठच करायला हवेत. करंटच्या अनुषंगाने हे नक्कीच आपण करायला हवं. मित्रांनो उपरा या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक हे कोण आहेत तर लक्ष्मण माने. पर्याय क्रमांक 3 आपलं काय असणार आहे, योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे लक्ष्मण माने. हे उपरा या कादंबरीचे काय आहेत, लेखक आहेत. त्याबरोबर महाराष्ट्रातील खालीलपैकी आदर्श गाव त्यांनी काय विचारले आपल्याला, आदर्श गाव विचारले ते कोणतं आहे? ऑप्शन्स दिले गेले आहेत पुनवडी, राळेगण सिद्धी, पारनेर आणि पाचगणी. सर्वांना माहित असावं, ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांनी लक्षात ठेवा मित्रांनो, राळेगण सिद्धी हे काय आहे, महाराष्ट्रातील आदर्श गाव आहे. अण्णा हजारेंचं हे गाव आहे, त्यामुळे महत्वपूर्ण आहे. ओके, अण्णा हजारेंचं हे गाव आहे राळेगण सिद्धी. कळलं, राळेगण सिद्धी हे काय एक आदर्श गाव आहे. तुम्ही कमेंट करत चला. यस,
मग मी जास्त कमेंटकडे लक्ष न देता जेवढं काही माझ्याकडून शक्य होईल इन्फॉर्मेशन देणं त्याकडे मी पूर्णपणे लक्ष देतो. त्यामुळे तुम्ही उत्तर देत चला, कमेंट तुम्ही करत चला. कमेंटच्या माध्यमातून नक्कीच तुमची त्या विषयावरील पकड अजून काय होणार आहे, मजबूत होणार आहे आणि तो प्रश्न तुमच्या डोक्यात फिट बसणार आहे. चला पुढील प्रश्न घेऊ. 13वा प्रश्न आपला बघा काय म्हणले, महाराष्ट्रात मुंबई नंतर कोणत्या शहराला मेट्रो रेल मिळाली? काय म्हटले त्यांनी बघा, महाराष्ट्रात मुंबई नंतर, आता मुंबईला काय आहे, घाटकोपर ते वर्सोवा आपल्याला काय पाहायला मिळतं, मेट्रो पाहायला मिळते. मग त्यानंतर मुंबई नंतर कोणत्या शहरामध्ये मेट्रो रेल सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन दिले गेले, नांदेड, औरंगाबाद, नागपूर आणि नाशिक. आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर काय असणार आहे, नागपूर. लक्षात ठेवा, नागपूर या ठिकाणी मुंबई नंतर मेट्रो रेल मिळालेली आहे. कोणाला? नागपूरला. जर असं विचारलं की नागपूर नंतर म्हणजे मुंबई आणि नागपूर नंतर कोणत्या शहराला मेट्रो रेल मिळालेली आहे, उत्तर आपलं असणार आहे पुणे. कळलं? पुणे. आधी काय असणार आहे, आधी आपलं मुंबई, त्यानंतर मग नागपूर आणि मग पुणे. हे लक्षात ठेवा, ही महत्वाची काय आहेत, महानगर आहेत, मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत. पुढील प्रश्न आपण घेऊया. कोणत्या लेखकाने अत्यंत प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त केलेला आहे? पु ल देशपांडे, बी आर तांबे, पी के अत्रे की भालचंद्र नेमाडे? आता त्याने काय विचारलंय की ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे साहित्यामधला आपण असं म्हणू शकतो सर्वोच्च पुरस्कार आहे हा. साहित्य क्षेत्रामधला काय, सर्वोच्च पुरस्कार. साहित्य क्षेत्रामधील हा काय आहे, सर्वोच्च पुरस्कार. मग तो पुरस्कार भालचंद्र नेमाडे यांना दिला गेलेला होता. पर्याय क्रमांक 4. तो कधी दिला गेला होता मित्रांनो, 2014 मध्ये भालचंद्र नेमाडे यांना अत्यंत प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, भारतातील राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, त्यांनी काय विचारले, राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोठे आहे? मुंबई, पुणे, नागपूर की लोणावळा? सांगा, याचं उत्तर मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. भारतामधलं राष्ट्रीय फिल्म संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? चला लवकर लवकर कमेंट करा. यस, उत्तर आलं पाहिजे सगळ्यांचं. कुठे असणार आहे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय? तर आपल्या पुण्यामध्ये असणार आहे. कळलं? FTII देखील कुठे आहे, इन्स्टिट्यूट ऑफ फिल्म जे आहे ते देखील आपल्या पुण्यामध्येच आहे. पुढील प्रश्न घेऊया. नामाचिक नामफुल नावाचे कोळसा खाणक्षेत्र, त्यांनी काय विचारले, कोळसा खाणक्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? मेघालय, मिझोराम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर. त्यांनी काय विचारले आपल्याला, नामाचिक नामफुल हे नावाचं काय कोळसा खाणक्षेत्र कोणत्या ठिकाणी आहे? थोडंसं नाव जरा ऑड वाटतंय आणि नक्कीच मला असं वाटतं हे ईशान्येकडील राज्य असणार आहे, परंतु चारही पर्यायामध्ये ईशान्येकडील राज्य आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये नामचिक नामफुल नावाचं काय आहे, कोळसा खाणक्षेत्र आहे. पर्याय क्रमांक असणार आहे 3 आपला योग्य आणि अचूक उत्तराचा आपला पर्याय असणार आहे. चालायचं मग पुढे. चला पुढचा प्रश्न आपण थेट घेऊयात. मग मुंबईमध्ये नेहरू विज्ञान केंद्र कोठे आहे? आता मी काय म्हटलं त्यांनी, नेहरू विज्ञान केंद्र ज्याला आपण काय म्हणतो नेहरू सायन्स सेंटर NSC कोणत्या ठिकाणी आहे? कोलाबा, भुलेश्वर, बोरिवली की वरळी? तर आपल्या वरळी या ठिकाणी मित्रांनो काय आहे, वरळी या ठिकाणी नेहरू सायन्स सेंटर आहे, ज्याला आपण नेहरू विज्ञान केंद्र म्हणतो. 1977 मध्ये याला आपण नेहरूंचं नाव दिलं गेलं आणि याचं आपण काय केली, सुरुवात केली. खऱ्या अर्थाने 1979 मध्ये त्याची काय झाली, सुरुवात झाली असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ह्या सेंटरची म्हणजे हा सेंटर असा आहे की जे काही सायन्सचे जे काही प्रयोग आहेत, महत्त्वाचे एक्सपेरिमेंट, ते सगळे आपण तिकडे पाहू शकतो. ह्याला काही लोक नेहरू तारांगण देखील म्हणतात. त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो नेहरू सायन्स सेंटर वरळी या ठिकाणी. पुढील प्रश्न, त्या अगोदर आपण ज्या ऑनलाईन बॅचेसवर 50% आपण डिस्काउंट देत आहोत मित्रांनो, त्या ऑनलाईन बॅचेसची वैशिष्ट्य आपल्याला नेमकी माहित असावी. नेमकी काय वैशिष्ट्य आहेत, नेमकं आपण कोर्सेसमध्ये कशा पद्धतीने आपण पुढे जाणार आहोत, काय काय नेमकं शिकवलं जाणार आहे आणि कशावर शिकवलं जाणार आहे, हे देखील तेवढंच काय आहे, महत्त्वाचं आहे. कारण की ही ऑफर आज आणि कालची होती, त्यामुळे नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्यायला हवा. ज्यांनी घेतलाय नक्कीच त्यांचा पुढे त्यांना एक चांगला निकाल देखील पाहायला मिळणार आहे. बॅचची वैशिष्ट्य आपण बघूयात. मोफत
ज्या नोट्स आहेत टेस्ट ई बुक त्याचबरोबर डिजिटल बोर्डवर तुम्हाला लाईव्ह क्लास पाहता येईल. ज्या पद्धतीने आपण शिकतो त्या पद्धतीने हे सगळं डिजिटलायझेशन करून आपण काय करतो, हे सगळं शिकवण्याचा प्रयत्न करतोय. सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. मोफत टेस्ट सिरीज देखील या माध्यमातून, या कोर्सेसच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहेत. जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण ज्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणतो हे देखील तुम्हाला मिळणार आहे. कारण की मागच्यातून आपल्याला कळतं की आपण कशा पद्धतीने पुढे जायला हवं. त्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या माध्यमातून देखील तुम्हाला तुमची एक चांगली उजळणी देखील होणार आहे. त्याचबरोबर जर तुमचं लेक्चर मिस झालं तर ते तुम्ही कितीही वेळा अनलिमिटेड पाहू शकता. या कारणास्तव कधी कधी आपण लाईव्ह लेक्चरला येत नाहीये, परंतु ते लेक्चर तुम्ही कधीही पाहू शकता, किती वेळा तुम्ही ते पाहू शकताय. मी आता सांगितलं ऑफर 22 आणि 23 मार्च, त्यामुळे आजच काय करा, त्वरा करा, आजच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकताय. त्यानंतर मित्रांनो जलयुक्त शिवार अभियान, आता हे महत्वाचं अभियान आहे आणि सध्या हे पुन्हा चर्चेमध्ये आलेलं आहे. जलयुक्त शिवार अभियान महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झालेलं होतं? ऑप्शन्स आपण पाहूयात. 2015, 2012, 2018 की 2014. ज्यावेळेस फडणवीस सरकार किंवा बीजेपी सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस बीजेपी सरकारने जलयुक्त शिवार नावाचा जो काही उपक्रम आहे तो हाती घेतलेला होता 2015 मध्ये. कधी घेतला होता? 2015 मध्ये त्यांनी तो हाती घेतलेला होता. आता सध्या पुन्हा काय करतायत, पुन्हा आता शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार आहे, गव्हर्नमेंट आहे आणि पुन्हा यांनी काय केलेलं आहे, जलयुक्त शिवार. आता पुन्हा लक्षात ठेवा, काय म्हटलं मी, जलयुक्त शिवारावर प्रश्न 100% येणार आहे. जलयुक्त शिवार 2.0 त्यांनी सुरू केलेलं आहे. म्हणजे जो पहिला फेज होता तो होता 2015 पासून, नंतरचा आत्ताचा फेज आहे आपला 2023 पासून, त्याला आपण काय म्हणतो, पार्ट 2 म्हणतो. 2.0 देखील आपण त्याला म्हणू शकतोय. त्यामुळे सुरुवातीला 2015 मध्ये हे जे अभियान आहे जलयुक्त शिवार अभियान सुरू केलेलं होतं, याचा सेकंड टप्पा हा आता सुरू होणार आहे, हे देखील लक्षात असायला हवं. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण 30 सप्टेंबर 1993 मध्ये भूकंपामुळे निर्माण झालेल्या प्रचंड विध्वंसामुळे ग्रस्त झाले होते? असं कोणतं ठिकाण आहे की ज्या वेळेस 30 सप्टेंबर 1993 मध्ये जो भूकंप आलेला होता त्यामुळे ते अख्खच्या अख्खं पूर्ण ठिकाण काय होतं, विध्वंसक किंवा अस्ताव्यस्त झालेलं होतं. ऑप्शन्स आहेत कोयना, लातूर, धुळे की नांदेड. उत्तर असणार आहे लातूर. लातूर हे जे ठिकाण आहे किंवा हे जे पूर्णपणे शहर आहे हे विध्वंस झाला होता ह्याचा ह्या पूर्णपणे भूकंपामुळे. जो कधी झाला होता 30 सप्टेंबर 1993 ला, जो की खूप भयानक होता. डॅश डॅश हा प्रकल्प 75 मीटर खोल तयार केलेली भारतीय नौदलाचे स्कॉर्पियन वर्गाची पहिली छुपिका आहे पाणबुडी. स्कॉर्पियन वर्गाची पाणबुडी म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे, INS कलौरी आलं पाहिजे. महत्वाचं आहे INS कलौरी, लक्षात ठेवा, महत्वाचा आहे INS कलौरी. कारण की अनेकदा हा प्रश्न विचारला गेलाय. नौदलाचं काय, स्कॉर्पियन वर्गाची आहे. ही कशी आहे, स्कॉर्पियन वर्गाची काय आहे, पाणबुडी आहे, जी की खूप महत्वपूर्ण भूमिका करते. म्हणजे महत्वपूर्ण जे काही तिचं फीचर आहे ते आपल्याला पाहायला मिळतं ह्या पाणबुडीचं. त्यानंतर आहे मित्रांनो, कोर्ट चालू आहे हे नाट्य कोणी लिहिले? BP काळे, भालचंद्र नेमाडे, विजय तेंडुलकर, कुसुमाग्रज. त्यांनी काय म्हटलं, आता बघा, कोर्ट चालू आहे हे नाट्य कोणी लिहिले? तर कोर्ट चालू आहे हे नाट्य विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. लेखक आहेत मित्रांनो, त्यामुळे कोर्ट चालू आहे नाटक कोणाचं आहे, विजय तेंडुलकरांचा आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न INS कलौरी, बघा पुन्हा त्याच्यावर प्रश्न आलेला आहे की INS कलौरी जी आहे आपली ही पहिली स्कॉर्पियन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या मदतीने किंवा सहयोगाने आपण ती बनवलेली आहे? ऑप्शन दिले गेले, फ्रान्स, रशिया, USA आणि इस्रायल. तर INS कलौरी आपण फ्रान्स या देशाच्या सहयोगाने काय केलेलं आहे, बनवलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 याचं काय असणार आहे, योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आहे विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले. विस्फोटक जो काही शोध आहे त्या निमित्ताने त्याचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये केलं गेलंय? गुजरात, भोपाळ, पुणे की तिरुवनंतपुरम? तर पुणे या ठिकाणी. कुठे केले ते? पुणे या ठिकाणी विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळा जे काही वर्कशॉप आहे त्याचं उद्घाटन आपण पुणे या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे हे प्रश्न सध्याच्या चालू घडामोडीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण आहे आणि चर्चेमध्ये आहेत, त्यामुळे सगळे प्रश्न महत्वपूर्ण आहेत, त्यामुळे हे नोट करून तुम्ही ठेवायला हवेत. दुसरा मेगा फूड पार्क, यावर देखील प्रश्न अनेकदा विचारला गेलाय. मेगा फूड पार्क
सातारा या ठिकाणी होता. आता त्यांनी काय विचारले, दुसरा मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे? वर्धा, सातारा, औरंगाबाद की सोलापूर? पहिला कुठे आहे? साताऱ्यामध्ये, आणि दुसरा आहे मित्रांनो औरंगाबाद म्हणजेच काय छत्रपती संभाजी नगर. पर्याय क्रमांक 3 आपला काय असणार आहे? योग्य उत्तराचा आपला हा पर्याय असणार आहे. त्यानंतर आहे मित्रांनो भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, ओके, ज्याला आपण काय म्हणतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन्स्टिट्यूट किंवा इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे कोठे स्थापित करण्यात आलेलं आहे? पुणे, हैदराबाद, चेन्नई की मुंबई? चला, साहजिकच कधी कधी असे प्रश्न विचारले जाऊ शकतात की कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था हे कुठे स्थापित करण्यात आलेलं काय? पहिलं आहे भारतामधलं. ऑप्शन दिले गेले पुणे, हैदराबाद, चेन्नई, मुंबई. ऑब्विसली उत्तर काय असणार आहे? मुंबई. मुंबई या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारतामधलं पहिलं हे काय होणार आहे? स्थापित होणार आहे किंवा केलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आपलं काय असणार आहे? योग्य आणि अचूक उत्तराचा पर्याय असणार आहे. कारण की अनेकदा काय होतं, आपल्याला वाटतं की हैदराबाद वगैरे असेल किंवा साऊथचे जे काही राज्य आहे त्यांच्यामधलं हे उत्तर असणार आहे, परंतु नाही. मुंबई या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर कृत्रिम बुद्धिमत्ता जी काही संस्था आहे, ज्याला आपण इन्स्टिट्यूट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतोय, ते आपण स्थापन केलेलं आहे मुंबई या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने मित्रांनो हे जेवढे काही प्रश्न आहेत 25 प्रश्न रेग्युलर बेसवर आपण काय करतोय सरळ सेवेकरिता आपण घेतोय, जेणेकरून तुमची चांगली तयारी व्हावी. कारण की कधीही ऍड पडू शकते, नोटिफिकेशन कधीही येऊ शकते, परंतु अभ्यास आपला काय असायला हवा? सुरू असायला हवा. नोटिफिकेशन आल्यानंतर जर तुम्ही अभ्यास करायला गेला तर मला काय वाटत की 2 ते 3 महिन्यामध्ये तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. त्यामुळे आता आपण थोडं थोडं का होईना आपण ते करायला हवंय, जेणेकरून परीक्षा आल्यानंतर मात्र आपण काय असायला हवं? प्रिपेअर असायला हवं. आणि त्यासाठी आपण बॅचेस देखील मित्रांनो सुरू केलेल्या आहे, ते देखील महत्वपूर्ण आहे. चला पुढे बघूयात आपण. आता हे आपण जे काही कोर्स घेतोय आणि ह्या कोर्सेस मध्ये आपण ज्या ज्या गोष्टी तुम्हाला देणार आहोत ते देखील सांगणं महत्त्वाचं आहे. कारण की कोणताही कोर्स घेताना आधी तुम्हाला काय मिळणार आहे हे देखील सांगणं काय महत्त्वाचं आहे. मित्रांनो बघा, दररोज आपण काय करणार आहे? 5 वाजता आपण लाईव्ह क्लास या माध्यमातून घेणार आहे. डिजिटल बोर्डवर लेक्चर सगळे होणार आहेत, हे आधी पण सांगितलेलं आहे. रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मिळणार आहे. मोफत ई बुक, जे काही आपण सगळे शिकवणार आहोत, जे काही टॉपिक आपण सगळे शिकवणार आहे त्याचं कंपाईल नोट्स करून तुम्हाला काय मिळणार आहे? ई बुक तुम्हाला मिळणार आहे पीडीएफच्या स्वरूपात. मोफत ऑनलाईन टेस्ट तुम्हाला टायमर लावून तुम्हाला तिथे काय मिळणार आहे? सोडवायला तिथे मिळणार आहेत. संपूर्ण विषय तुम्हाला या माध्यमातून शिकवले जाणार आहेत. जेवढे विषय आपल्या सरळ सेवेच्या अनुषंगाने आहेत, मग मराठी असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, गणित असेल, जीके असेल किंवा अजून एखादा सब्जेक्ट असेल, इंग्लिश जर असेल, हे सगळे सब्जेक्ट तुम्हाला शिकवले जाणार आहेत. मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण व प्रत्येक विषयाला स्वतंत्र काय असणार आहे? शिक्षक देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ओके, एक प्रत्येक विषयाला एक वेगळे शिक्षक तुम्हाला इकडे असणार आहेत. एकच शिक्षक सगळे विषय न शिकवता वेगवेगळे शिक्षक, म्हणजे त्या माध्यमातून तुमची काय होईल? चांगली तयारी होणार आहे. लाईव्ह लेक्चर्स मिस झाल्यास ते तुम्ही कितीही वेळा पाहू शकताय. मोफत नोट्स, जे तुमचे महत्वपूर्ण नोट्स आहेत प्रत्येक विषयाचे, ते तुम्हाला तिकडे उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर मित्रांनो आता नेमके आपल्याकडे बॅचेस नेमक्या कोणकोणत्या उपलब्ध आहेत की जे तुम्ही परचेस करू शकते. 50% डिस्काउंट मी तुम्हाला सांगितलेलं आहे की गुढीपाडवा स्पेशल ऑफर आपण ठेवलेली आहे. त्या माध्यमातून शिक्षक अभियोग्यता चाचणी, वनरक्षक बॅच, बाल मानसशास्त्र बॅच, पोलीस भरती बॅच, पशुसंवर्धन भरती, त्याचबरोबर तलाठी भरती, ग्रामसेवक भरती, आरोग्य विभागाची जी काही भरती आहे त्यासाठीच्या बॅचेस, अंगणवाडी पर्यवेक्षिका बॅच 2023 ही आपण सुरू केलेली आहे. जर अजूनही कोणाला हवी असेल ते देखील आपण नवीन बॅच आपण सुरू करतोय. टॅट गणित आणि बुद्धिमत्ता स्पेशल बॅच, टॅट फास्ट ट्रॅक बॅच, ह्या सगळ्या बॅचेस आपण ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत. ज्या मुलांना बॅचेस लावायच्या आहेत त्यांनी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकताय आणि ऍडमिशन घेऊ शकताय. 50% डिस्काउंट ह्या सगळ्या बॅचेसवर तुम्हाला, या सगळ्या कोर्सेसवर तुम्हाला मिळणार आहे. अजून जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्कीच तुम्ही आपला जो काही ऍप आहे ऑफिसर ऑनलाईन अकॅडमी, हा ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि या ऍपवर तुम्हाला सगळी माहिती काय होईल मित्रांनो उपलब्ध होईल. हा ऍप सगळ्या अँड्रॉइड फोन तसेच ज्या मुलांचे आयफोन आहेत त्या आयफोन वर देखील त्या ऍप्लिकेशन मधून तुम्ही ते डाउनलोड करू शकताय. म्हणजे ह्या सगळ्या ज्या फॅसिलिटीज आहेत त्या आपण तिकडे प्रोव्हाइड केलेल्या
आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या बॅचेसची वाटचाल आणि रेग्युलर आपले युट्यूबचे लेक्चर असणारच आहेत, परंतु बॅचेसच्या माध्यमातून एक विशेष लक्ष देखील आपल्याला प्रत्येक मुलांकडे देता येईल की काय मुलाचं नेमकं चाललेलं आहे किंवा त्याचं कोणता अभ्यास कुठपर्यंत आलेला आहे, या सगळ्या गोष्टी पर्सनल लेवलला देखील आपण तिकडे म्हणजे एक पर्सनल मेंटरशिप देखील आपण तिकडे ह्या ऑनलाईन बॅचेसच्या माध्यमातून घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने हा सगळा जो काही बॅच आहे आणि बॅच बद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. रेग्युलर आपले जे काही युट्यूबचे लेक्चर आहे ते देखील आपले सुरू राहणार आहेत. सरळ सेवेचे सराव प्रश्न, त्याचं विश्लेषण हे आपण रेग्युलर बेसवर घेत आहोत आणि अशाच पद्धतीने तुम्ही देखील चांगला रिस्पॉन्स द्या. मस्तपैकी रिस्पॉन्स आहे, तुम्ही देखील चांगली उत्तर देत आहेत, कमेंट करत आहात. अभ्यास चालू ठेवा मित्रांनो, अभ्यासामध्ये कुठेही खंड पडू देऊ नका. सातत्य खूप जास्त महत्त्वाचं आहे. कधीही नोटिफिकेशन येऊ शकते, त्यामुळे त्या अनुषंगाने आपण तयारी करायला हवी. तुझंच मित्रांनो आपण इकडेच थांबूयात, भेटूयात उद्याच्या लेक्चरमध्ये आणि उद्याच्या लेक्चरमध्ये देखील आपण हा जो काही टॉपिक आहे किंवा ही जी सिरीज आहे ती आपण कंटिन्यू करूयात. तुझंच आपण इकडे थांबूयात. धन्यवाद. जय हिंद.